तीव्र पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे। काळमवाडीपासून थेट पाईपलाईन बंद करण्यात आली आहे। आता कोल्हापुरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। जिल्ह्यात उन्हाचा तडाखा आणि वळवाने दिलेली हुलकावणी यामुळे राधानगरी, काळमवाडी आणि तुळशी या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला असून कोल्हापूर शहरावरती तीव्र पाणीबाणीचे संकट ओढवलेले आहे। धरणातील पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्यामुळे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारे काळमवाडी येथील 3ही मुख्य उपसा पंप गुरुवारी दुपारनंतर पूर्णपणे बंद केले असून कोट्यवधी रुपयांची थेट पाईपलाईन योजना तुर्तास ठप्प झाली आहे। जूनचा पहिला 15 संपत आला तरी पावसाची कोणतीही लक्षणे नसून वाढत्या तापमानामुळे जलसाठ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होत आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जेमतेम पाणी शिल्लक असून काळमवाडी धरणामध्ये अवघ्या 10% अर्थातच 2.42 टीएमसी तर राधानगरी धरणामध्ये 26% अर्थातच 2.17 टीएमसी साठा उरलेला आहे। यंदा पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत पुरवण्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे। या पार्श्वभूमीवरती थेट पाईपलाईन बंद झाल्यामुळे आता शिंगणापूर आणि बालिंगा उपसा केंद्रावरती पाण्याचा अतिरिक्त ताण पडणार असून शहरातील नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आता थेट 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा गंभीर विचार करते। सध्या उपलब्ध पाणी शेतीसाठी न वापरता केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे काटेकोर नियोजन प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती सुरू आहे।